नमस्कार. मी महेश विठ्ठल राऊत, राहणार भांडगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. मी कु अ, मुक्कादमामुळे इतकं खड्ड्यात गेलोय, ते सांगायचं सध्या मला पश्चाताप होतोय. कारण राजेश बाबू तिडके हा म्हणजे केज तालुक्यातला भोगलवाडी या गावातला माणूस. यांनी गोड बोलून इतक्या लोकांना फसवलंय, 3 लोकांना फसवलंय. मी स्वतः 7-9 लाख रुपयाला गेलोय. हे माझे पार्टनर गेल्यात. कारण त्यांनी असं गोड बोलून फसवलंय, की विचाराच्या बाहेर. कारण त्यांनी आम्हाला सुरुवातीला या साहेबासोबत आमची मुलाखत झाली आणि साहेबांमुळे आम्ही त्याच्या परिचयात आलो. कारण आम्ही घरी जाऊन त्याला जवळ-जवळ सुरुवातीला आम्ही 4 लाख रुपये दिलं, नंतर 5 लाख रुपये दिलं, नंतर ऑनलाईन 3 लाख रुपये टाकले. असे मग टाकले. पण ते सुरुवातीला आम्ही गेल्यानंतर आम्हाला खाऊ-पिऊ घालायचा, चहा-पाणी, मुक्कामाची सोय करायचा. 2-4 वेळेस आम्हाला चांगलं त्यांनी प्रतिसाद दिला. नंतर त्यांनी तिथं जशी टोळी कारखाना चालू होईल तसं जरा थांबा, दम निघा नका, तुम्हाला येतोय की समजत नाही का असा. मग आम्ही तुम्हाला पहिल्यासारखा मालक बघायला लागला, हे करायला लागला. मग थोडा जरा ह्याच्यात घ्यायला लागला. ती भाषा बदलली त्याची. भाषा बदलून त्यांनी परत हे केलं आम्हाला. बाया माणसाला पुढे ढकल, तुम्हाला दम नाही का निघत नाही, आम्ही येणार, काय करायचं ते करा, आम्ही अनेक लोकांना तुम्ही काहीच करू शकत नाही, आमच्या मागे अनेक लोक आहेत असं म्हणून त्यांनी आम्हाला दमदाटणी करून तिथून लावलं. कारण किती जरी झालं तर आपण इकडे परक्या भागात आलेलो असतोय, त्यामुळे आम्ही तिथून गपचूप माघारी यायचो. हो. फसवणूक झाली की कधी लक्षात आलं? फसवणूक असं तर कारखाना चालू झाला 3 दिवस 4 दिवस झालं तिथं येतो म्हणतोय म्हणून आम्ही स्वतः जाऊन तिथं थांबलो. मी आणि माझा पार्टनर नितीन अंधारे म्हणून तिथं जाऊन थांबलो. तर त्याच्या घरी काय नव्हतं, त्याची कुठं काय नव्हतं. त्यांनी ते खोटं बोलायचं. त्यांनी म्हणायचं मी इकडल्या गावाला आलोय, कुठं माजलगावला आलोय, आम्ही माजलगावला जायचो, पात्रीला आलोय, पात्रीला जायचो, तेलगावला आलोय, तेलगावला जायचो. त्याच्या मागे जायचो पण ते कुठं सापडत नव्हता. मग परत त्यांनी 2-3 दिवसांनी तर काय मोबाईलच कॉन्टॅक्टच बंद करून टाकलं. मग काय करणार आहे? पैसे परत मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न केले? पैसे मिळवण्यासाठी आम्ही तिथं लोकलच्या पोलीस स्टेशनला गेलो. तिथं पुन्हा त्या बँकेत गेलो. तिथं बँकेवाल्यांनी म्हणले आमचा काही संबंध नसतोय, ते तुमचं तुम्ही बँकेत टाकलं ना, बँकेत यायचा काय संबंध. पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशन म्हणले तुम्ही मुकदम तुम्ही काय हे केलेलं, नोटरी केलेलं नाही का, काय केलेलं. नोटरी नाही म्हणलं केलेली. आम्ही विश्वासात त्यांनी 2 चेक तेवढं दिलेलं आहेत आमच्याकडे. तुम्ही काय करू शकत नाही म्हणलं, जावा इथून, तुम्ही तुमच्या तिकडेच बघा म्हणले. आणि इकडे बघितल्यावर इकडले साहेब म्हणली तिकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागतंय. हा, तेवढं एक चेकचं टाकलं, चेक दिलेला, चेक बाउन्स करा टाक म्हणली, आणि त्याची चेक बाउन्स झालेली केस टाका म्हणली तेवढी. पण आम्ही टाकलं नाही. कारण आम्ही त्या लोकांना जरा थोडं दबकत होतो. ते आज ना उद्या पैसे देतात, आज ना उद्या पैसे देतात म्हणून ह्या गोष्टीला 3 वर्ष होऊन गेलं. पण त्याचे पैसे देण्याचे काय करू पण. प्रमोद गवारी 2021 मध्ये बाणगंगेला मी काम करत होतो. तर बैलगाडी सेंटरमध्ये मी काम करत असताना राजेश बाबू तिडके हा बैलगाडी चालवत होता. तर त्याचा माझा 2 वर्ष संपर्क होता. टोळी चालवत होता ती. तर महेश राऊत हा माझा क्लासमेट मित्र आहे. तर हा म्हणला की समजा आपण टोळी केली तर आपल्याला कोयते मिळतील का. मग त्याच्यासोबत राजेश बाबू तिडकेसोबत चर्चा केली, बाबा असं असं माझा मित्र त्याला कोयते करायचे, टोळी करायची. चालतंय म्हणला, मीच समजा मुकदम होतो, मीच तुम्हाला कोयते देतो. असा आमचा संपर्क झाला. संपर्क झाल्यानंतर त्याला ठरले, आमचे कोयते ठरले. त्याला प्रत्येक कोयत्याला असं ठरवून त्याला 12 लाख रुपये दिले. तरी या गोष्टीवर आता तुम्ही जे गांभीर्य बघितलंय दोन्ही वाहन मालकाचं, ते तुमच्या लक्षात आलं असेल. तर ह्याच्यामध्ये सहकार मंत्री कोणी असतील, कृषी मंत्री कोणी असतील, ह्याच्यात त्यांना पूर्ण लक्ष घातलं पाहिजे की त्या भागात कसं होतंय. तर समजा संतोष देशमुखांसारखा माणूस अशा पद्धतीनं तिथं मारला, मग हिथनं तिथं जाऊन आम्ही ही वाहन मालक काय करू शकत नाही. मग ते घटना ह्याच्या आधी किती घडल्यात, ह्याच्यावर सुद्धा तिथल्या प्रशासनानं लक्ष देऊन व्यवस्थित करायला पाहिजे तिथं. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे.